हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण कंपनीचे भांडवल प्रकरण क्रमांक 3 यामध्ये कर कंपनीने इश्यू केलेले वेगवेगळे भाग, त्याचा अर्थ, सामान्य भाग व अग्रहक्क भाग यातील फरक इथपर्यंतचा भाग बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण कर्ज रोख्याचा अभ्यास करणार आहोत. मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे घेण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे कंपनीने कर्जरोख्याची विक्री करणे होय. कंपनी आपल्या कर्जरोख्याची विक्री भागाप्रमाणे सार्वजनिकरित्या करू शकते. कर्जरोखे धारकांना कर्जाची परतफेड करण्याचे निश्चित आश्वासन म्हणून कंपनीची मालमत्ता गहाण ठेवण्यात येते किंवा त्यावर बोजा तयार करण्यात येतो. कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या कर्जरोख्याची व्याख्या केली गेलेली आहे. कर्जरोखे या संज्ञेत कंपनीच्या कर्जरोखे यांचा स्टॉक, बॉन्ड्स व इतर प्रमाणपत्र, मग त्यांच्या कंपनीच्या मालमत्तेवर बोजा असो किंवा नसो याचा समावेश होतो. कंपनी कायदा 1956 कलम 2 नुसार जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येत असं सांगितलेलं आहे, कर्जरोखे म्हणजे काय तर कंपनीचे स्टॉक, बॉन्ड्स किंवा इतर प्रमाणपत्र की ज्याचा कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण झालेला असो किंवा नसो त्याचा कर्जरोख्यामध्ये समावेश होतो. दुसरी व्याख्या या ठिकाणी आहे, कंपनीने स्वतःच्या सही शिक्क्यानिशी दिलेले दस्तऐवज ज्यामध्ये कंपनी स्वतःच्या कर्जाची कबुली देते त्या दस्तऐवजाला कर्जरोखे असे म्हटले जाते. बघा, कर्जरोखे म्हणजे असा दस्तऐवज की ज्यामध्ये कंपनी स्वतः आपण कर्ज घेतलेलं आहे याची कबुली देते, त्या दस्तऐवजाला कर्जरोखे असे म्हटलेले आहे. कर्जरोखे हे कंपनीच्या सावकारांकडून घेतले गेलेले असतात. म्हणजे सावकारांना कर्जरोखे विकले जातात व त्या बदल्यात त्यांच्याकडनं काही अमाऊंट ही जमा करून घेतली जाते. कंपनीचे कर्जरोखेधारक हे कंपनीचे सावकार असतात. त्यामुळे कंपनीच्या समापनाच्या वेळी आधी कर्जरोखे धारकांचे पैसे पूर्ण करणे किंवा देऊन टाकणे हे कंपनीवर बंधनकारक असते. कर्जरोख्याचे विविध प्रकार केले गेलेले आहेत. यामध्ये हस्तांतरणीयतेच्या तत्वानुसार केलेले प्रकार आहेत, सुरक्षिततेनुसार केलेले प्रकार आहेत, परतफेडीनुसार प्रकार आणि परिवर्तनानुसार प्रकार. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया हस्तांतरणीयतेच्या तत्वानुसार असणारे प्रकार. या प्रकारामध्ये कर्जरोख्याचे 2 प्रकार झालेत. 1 नोंदवलेले कर्जरोखे आणि 2 वाहक कर्जरोखे. नोंदवलेले कर्जरोखे. कर्जरोख्याची विक्री करताना ज्या कर्जरोख्याची नोंदणी कंपनीच्या रजिस्टरमध्ये केली गेलेली आहे अशा कर्जरोख्यांना नोंदवलेले कर्जरोखे असे म्हणतात. या रजिस्टरमध्ये कर्जरोखेधारकाचे नाव, पत्ता, व्यवसाय, कर्जरोख्यांची संख्या, त्यांनी दिलेली रक्कम या सर्व बाबी या रजिस्टरमध्ये नोंदवल्या गेलेल्या असतात. कर्जरोख्यांचे हस्तांतरण हे कंपनीच्या नियमावलीनुसारच करावे लागते. दुसरे आहे वाहक कर्जरोखे. कर्जरोख्यांची विक्री करताना ज्या कर्जरोख्यांची नोंदणी कंपनीच्या रजिस्टरमध्ये केली नाही अशा कर्जरोख्यांना वाहक कर्जरोखे म्हटले जाते. कर्जरोखेधारकाचे नाव जरी लिहिलेले नसले तरी त्या कर्जरोखेधारकांना वाहक कर्जरोखे असे म्हटले जाते. यामध्ये कंपनीकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज कर्जरोख्याच्या हस्तांतरणासाठी करावा लागत नाही. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे कर्जरोख्या पत्राचा ताबा देऊन त्या कर्जरोख्याचे सहज हस्तांतरण करू शकते. म्हणून अशा कर्जरोख्याला वाहक कर्जरोखे असे म्हटलेले आहेत. आणि असे 2 प्रकार हस्तांतरणीयतेच्या तत्वानुसार केले गेलेले आहेत. दुसरे आहे सुरक्षिततेनुसार कर्जरोखे. यामध्ये देखील 2 प्रकार पडलेत. एक सुरक्षित कर्जरोखे, दुसरे असुरक्षित कर्जरोखे. सुरक्षित कर्जरोखे.
कर्जरोख्यांची विक्री करताना ज्या कर्जरोखेधारकांना त्यांच्या मुद्दल व व्याज या दोन्हीही रकमेच्या परतफेडीबद्दल कंपनीची काही मालमत्ता पूर्णपणे तारण दिलेली असते, त्या कर्जरोख्यांना सुरक्षित कर्जरोखे असे म्हटले जाते. म्हणजेच सुरक्षित कर्जरोख्यावर दर्शनी किंमत व व्याज हे सुरळीतपणे राहू शकते. जर एखाद्या वेळेस व्याज मिळाले नाही किंवा दर्शनी किंमत परत मिळाली नाही, तर गहाण ठेवलेल्या संपत्तीची विक्री करून कर्जरोख्याची रक्कम वसूल केली जाते. दुसरं आहे असुरक्षित कर्जरोखे, ज्याला साधे कर्जरोखे असेही म्हटले जाते. ज्या कर्जरोख्यामुळे मुद्दल रक्कम व व्याजाची रक्कम परतफेडीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे तारण दिले जात नाही किंवा ही रक्कम परत करावी याबाबत कोणतीही हमी दिली जात नाही, अशा कर्जरोख्यांना असुरक्षित कर्जरोखे असे म्हटले जाते. नंतरचा प्रकार आहे परतफेडीनुसार प्रकार. परतफेडीनुसार कर्जरोख्याचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला परतफेडीचे कर्जरोखे आणि दुसरा परत न फेडीचे कर्जरोखे. परतफेडीचे कर्जरोखे, ज्या कर्जरोख्याची रक्कम विशिष्ट मुदतीनंतर व्याजासह परत केली जाते, त्या कर्जरोख्यांना परतफेडीचे कर्जरोखे म्हटले जाते. अशा कर्जरोख्याची मुदत ही 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष अशा कालावधीसाठी असू शकते. परत न फेडीच्या कर्जरोख्यांची रक्कम ही आयुष्यात परत केली जात नाही, त्या कर्जरोख्यांना परत न फेडीचे कर्जरोखे म्हटले जातात. मग या कर्जरोख्याची रक्कम कधी परत केली जाईल? तर कंपनी ज्यावेळेस बंद केली जाईल, कंपनीचे विसर्जन होईल, त्यावेळेसच या कर्जरोख्याची रक्कम ही परत केली जाते. नंतरचा प्रकार आहे परिवर्तनानुसार प्रकार. परिवर्तनानुसार 2 प्रकार केलेले आहेत. एक परिवर्तनीय कर्जरोखे, दुसरे अपरिवर्तनीय कर्जरोखे. ज्या कर्जरोख्याचे विशिष्ट मुदतीनंतर सामान्य भागात रूपांतर करता येते, अशा कर्जरोख्यांना परिवर्तनीय कर्जरोखे म्हटले जाते. थोडक्यात परिवर्तनीय कर्जरोख्यामुळे कंपनीला आपल्या कर्जाऊ भांडवलाची रक्कम परत करण्यापेक्षा ती भाग भांडवलामध्ये परावर्तित करता येऊ शकते, भाग भांडवलामध्ये हस्तांतरित करता येते. अशा भाग भांडवलावर मतदानाचा हक्क देखील त्या भागधारकांना मिळू शकतो. दुसरे अपरिवर्तनीय कर्जरोखे, विशिष्ट कालावधीनंतर ज्या कर्जरोखेधारकाची मुदत संपल्यानंतर त्यांचे रूपांतर सामान्य भागामध्ये केले जात नाही, तर मुदत संपल्यानंतर त्यांचे पैसे हे परत केले जाते, अशा कर्जरोख्यांना अपरिवर्तनीय कर्जरोखे असे म्हटले जाते. अशा प्रकारे कर्जरोख्यांचे विविध प्रकार विविध वर्गीकरणानुसार तयार करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओपर्यंत आपण प्रकरण क्रमांक 3 अभ्यासलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4ला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.